2025चा क्वेश्चन नंबर 3A मधला ओके, जो ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन असतो त्याच्यामधला दुसरा क्वेश्चन आहे हा. तर पहा काय दिलेलं आहे आपल्याला, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू प्रूव्ह दॅट. काय प्रूव्ह करायचं आपल्याला? सम ऑफ स्क्वेअर ऑफ डायगोनल्स. सम ऑफ स्क्वेअर ऑफ डायगोनल्स. डायगोनल्स कोणते आहेत त्याच्या? PR आणि QS. सम ऑफ स्क्वेअर ऑफ डायगोनल्स. सम कोणाची सम? डायगोनलच्या स्क्वेअरची सम. डायगोनल कोण आहे तुमच्या? PR स्क्वेअर प्लस दुसरी डायगोनल कोण आहे तुमची? QS स्क्वेअर. काय? सम ऑफ स्क्वेअर ऑफ डायगोनल इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ द साइड्स. सम ऑफ कोणाची सम? स्क्वेअर ऑफ साइड्स. साइड्स कोणत्या आहेत त्याच्या? PQ पासून सुरुवात करूयात. PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर प्लस RS स्क्वेअर प्लस या ठिकाणी आहे तुमचा PS स्क्वेअर. सम ऑफ स्क्वेअर ऑफ डायगोनल्स हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला ऍक्टिव्हिटी बेसमध्ये हा क्वेश्चन दिलेला आहे. तर बघा सॉल्व्ह करूयात आपण. गिवन मध्ये काय दिलेलं आपल्याला? PQRS इज अ रोम्बस. PQRS हा काय आहे तुमचा? रोम्बस आहे. आपल्याला माहिती आहे रोम्बसच्या सर्व साइड कशा असतात? सेम असतात. पुढे डायगोनल्स PR अँड SQ. डायगोनल्स PR अँड SQ इंटरसेक्ट ऍट पॉइंट T मध्ये त्या एकमेकांना इंटरसेक्ट करतात. ते काय प्रूव्ह करायचं आपल्याला? सम ऑफ स्क्वेअर ऑफ डायगोनल्स इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ द साइड्स. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ओके, चला तर मग आपण ऍक्टिव्हिटी बेस मध्ये त्याला प्रूव्ह करूयात. ओके, बघा डायगोनल्स ऑफ रोम्बस बायसेक्ट इच अदर हे माहिती आहे आपल्याला. ठीक आहे, डायगोनल्स ऑफ रोम्बस बायसेक्ट इच अदर याचा अर्थ QT आणि TS सेम असणार आहे आणि PT आणि TR कसा असणार आहे? सेम असणार आहे. ओके, सो ह्या ठिकाणी QT आणि TS हे जर सेम असतील तर T हा काय आहे तुमचा? मिड पॉइंट आहे. काय तो? QS चा मिड पॉइंट आहे. याचाच अर्थ हा जो तुमचा PT आहे तो काय आहे? मीडियन आहे. सो इन ट्रायंगल PQS ह्या ट्रायंगल मध्ये हा जो तुमचा PT आहे तो मिड पॉइंट आहे, कारण की T जो आहे तो QS चा मिड पॉइंट आहे. त्यामुळे हा PT झाला तुमचा मीडियन. मग आपण ह्या ठिकाणी काय करणार आहे? तर अपोलोनियसचं थेरम वापरणार आहे. कोणतं थेरम वापरणार आहे? अपोलोनियसचं थेरम वापरणार आहे. आणि अपोलोनियस थेरम आपल्याला माहिती आहे काय करतो आपण? टोपी बनवणार आहे अशी. PQ स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर, PQ स्क्वेअर किंवा QP स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर इज इक्वल टू मधली लाईन घ्यायची आहे PT स्क्वेअर. काय? 2PT स्क्वेअर प्लस 2QT स्क्वेअर. इथं पण 2 घ्यायचं, इथं पण 2 घ्यायचं आहे. बघा कसं लिहिलेलं आहे आपण अपोलोनियसचा थेरम? QP स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर इज इक्वल टू मधला मीडियन घ्यायचा आहे 2PT स्क्वेअर प्लस हा वाला घ्यायचा आहे 2QT स्क्वेअर. ठीक आहे, सो या ठिकाणी आपण अपोलोनियस थेरम त्या ठिकाणी लिहिला. नाव हा जो खालचा ट्रायंगल घेतला, कोणता वाला ट्रायंगल घ्यायचा आपल्याला? खालचा वाला ट्रायंगल घ्यायचा, हा वाला. हा वरच्या ट्रायंगल मध्ये आपण अपोलोनियस वापरलं. आता खालच्या ट्रायंगल मध्ये म्हणजे या वाल्या ट्रायंगल मध्ये पुन्हा आपल्याला अपोलोनियस थेरम यूज करायचे. T जो आहे तो मिड पॉइंट आहे QS चा आणि हा जो TR आहे तो आहे त्याचा मीडियन. मग ह्याच्यामध्ये पुन्हा अपोलोनियस थेरम वापरायचे. QR स्क्वेअर प्लस RS स्क्वेअर प्लस RS स्क्वेअर इज इक्वल्स टू 2RT स्क्वेअर प्लस 2QT स्क्वेअर. कोणती पण साइड घेऊ शकता, ही घेऊ शकता किंवा ही साइड घेऊ शकता, कोणता पण एक सेगमेंट घेतला तरी चालेल. सो परत एकदा अपोलोनियस थेरम बघा. QR स्क्वेअर प्लस RS स्क्वेअर. ठीक आहे, QR स्क्वेअर प्लस RS स्क्वेअर इज इक्वल टू 2RT स्क्वेअर प्लस 2QT स्क्वेअर. Q2 घेऊ शकता किंवा तुम्ही TS पण घेऊ शकता अपोलोनियस थेरम मध्ये. पण आपल्या इथे ऍक्टिव्हिटी मध्ये काय घ्यायचं तुम्हाला? QT घ्यायचा आहे. तर हे दोन्ही इक्वेशन आपल्याला काय करायचे? ऍड करायचे. सो ऍड केल्यानंतर बघा PQ स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर, PQ स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर प्लस SR स्क्वेअर, QR स्क्वेअर प्लस SR स्क्वेअर. त्याच्या पुढे इज इक्वल टू द्यायचे, ते इज इक्वल टू खाली दिलेलं आहे. इज इक्वल टू 2PT स्क्वेअर प्लस 2QT स्क्वेअर
2, आता ह्या ठिकाणी 2 डायरेक्टली कॉमन बाहेर काढलेला आहे, त्यामुळे डायरेक्टली इथे येईल तुमचा 2pt² प्लस 2 ह्या ठिकाणी qt². QT बरं, हा जो QT आहे त्या दोघांचे ऍडिशन केल्याच्या नंतर इथं डायरेक्ट दिलेला आहे QT काय झाला तुमचा 4qt² झाला, आणि ह्या ठिकाणी PT आणि इथं राहिला मग तुमचा RT². ओके, पुढे. सो आता पुढे बघा, या ठिकाणी हा जो तुमचा RT आहे इथं दिलेला आहे आपल्याला. RT आणि PT कसा आहे, सेम आहे, म्हणजे या ठिकाणी RTच्या जागेवरती आपण काय टाकू शकतो, या ठिकाणी PT टाकू शकतो. सो RTच्या जागेवरती RT आणि PT सेम आहे, त्यामुळे RTच्या जागेवरती मी टाकलं PT. सो PT आणि PT 2 ने PT ला मल्टिप्लाय केलं 2PT, आणि ह्या 2 ने पुन्हा PT ला मल्टिप्लाय केलं 2PT. सो PT आणि 2PT किती झाला तुमचा 4PT² झाला, आणि ह्या ठिकाणी 4qt² झाला. पुढे बघा, आता या ठिकाणी हा जो तुमचा 4PT आहे 4PT, ओके, इथे बघा काय केलेलं आहे 4qt² आहे, आणि ह्या 4qt ला त्याला आपण असं लिहू शकतो 2qt². काय लिहू शकतो 2qt², म्हणजे 2 चा स्क्वेअर केला तर 4 मिळणार आहे आपल्याला, आणि qt तसाच आहे तुमचा. तसंच ह्याला पण आपण लिहू शकतो 2pt, ओके, आणि इथं स्क्वेअर आपल्याला दिलेलाच आहे. आता 2PT बघा, इथून तिथपर्यंत हा आहे तुमचा PT, इथून तिथपर्यंत हा वाला आहे तुमचा PT. PT जर डबल केलं तर काय मिळणार आहे तुम्हाला PR मिळणार आहे. म्हणजेच 2PT म्हणजेच काय आहे तुमचा PR² आहे. तसंच 2QT म्हणजेच काय असणार आहे तुमचा QS असणार आहे. ठीक आहे. सो हे झालं आपलं प्रूफ की सम ऑफ स्क्वेअर ऑफ डायगोनल्स इज इक्वल्स टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ द साइड्स. ठीक आहे. तर हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. कधी कधी तुम्हाला फक्त या ठिकाणी हा स्टेटमेंट दिलं जातं, एवढंच स्टेटमेंट दिलं जाईल, प्रूव्ह दॅट सम ऑफ स्क्वेअर ऑफ डायगोनल्स इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ द साइड्स. ठीक आहे. हे अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन दिला जाईल. ठीक आहे. चलो.